आज 14 फेब्रुवारी वसंत पंचमी. सर्वांना शुभेच्छा. सरस्वतीचा आज जन्मदिवस असतो. ज्या सरस्वतीच्या कृपेनं आपण आजपर्यंत एवढं सगळं अभ्यास करत आलेले आहोत, ज्ञान मिळवत आलेले आहोत, तर तिला वंदन आणि सगळ्यांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेद विदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिक भित्तिका प्रचलनम, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पण 17व्या अध्यायातल्या 280 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या आणि सात्विक दानानंतर आपल्याला राजस दानाकडे जायचं आहे. ऐंशी ओवी एकदा बघूया. तर कुणाला दान द्यावं, कुणाला कोण व्यक्ती योग्य आहे याच्याबद्दल ज्ञानदेव आपल्याला वेगवेगळी उदाहरणं सांगतात. आणि पुन्हा आपल्याला परतून त्याचा काही लाभ कोणी द्यावा अशा भावनेनं केलेलं दान हे सात्विक दान नाही आहे. तर दिलं की संपलं. त्याच्यासाठी त्यांनी जे उदाहरण दिलं होतं चेंडूचं, ते खूप छान होतं. ना तरी उदकाची ये भूमिके, आफळिले नी कंदुके, उधळवनी कौतिके न येई जे हाता. एखादा चेंडू जर आपण उदक म्हणजे पाण्यामध्ये टाकला, पाण्यामध्ये आपटला, तर तो चेंडू जसा माघारी उसळून परत येत नाही. तेच जर आपण एखाद्या भूमीवर किंवा एखाद्या भिंतीवर, एखाद्या दगडावर टाकला तर तो लगेच उसळी मारून येतो. पण पाण्यामध्ये टाकला तर तो तसाच राहतो. तसंच एकदा दान दिलं की परत तिकडून आपल्याला काही मिळता कामा नये. याच्यासाठी अशी छान उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. अजून पुढच्या ओवीमध्ये काय म्हणतात बघा. नाना वसो घातला चारू, माथा तुरंबिला बुरू, न करी प्रत्युपकारू जिया परी. अजून असं म्हणतात की नाना वसो घातला चारू. आता चारू म्हणजे चारा, वळू म्हणजे वळूला एखादी जे गुरु असतात बाहेर सोडलेली ती कशी असतात, देवाच्या नावाने त्यांना सोडून दिलेलं असतं. म्हणून नाना नावानं एखाद्याच्या सोडलेल्या वळूला जर आपण चारू म्हणजे चारा घातला, किंवा माथा तुरंबीला बुरू म्हणजे कृतज्ञ. जो कृतज्ञ मनुष्य आहे त्याला तुम्ही कितीही मोठ्या प्रेमानं त्याचं माथा म्हणजे मस्तक आणि तुरंबीला म्हणजे हुंगणं, तर त्याचं मस्तक जरी प्रेमानं हुंगलं तरीसुद्धा काय होईल, न करी प्रत्युपकारू जिया परी. तरीसुद्धा तो प्रत्युपकार करत नाही किंवा परतफेड करत नाही. 2 उदाहरणं दिलेली आहेत. देवाच्या नावानं सोडलेल्या वळूला चारा घातला किंवा कृतज्ञ माणसाचं मोठ्या प्रेमानं जरी मस्तक हुंगलं तरी तो काही परतफेड करत नाही. जियापरी म्हणजे ज्याप्रमाणे, म्हणजे ज्याप्रमाणे या 2 गोष्टींच्या बाबतीत आपल्याला अनुभव येतो, तसंच आपण एकदा दान दिल्यानंतर
पुन्हा त्याच्याकडून आपण कुठलीही अपेक्षा म्हणजे करणं अपेक्षितच नाही आहे, करतच नाही आहे. फक्त दान दिलं की संपलं. तेच पुढे सांगतायत, तैसे दिधले दातयाचे जो कोणेही अंगे तू नुमचे अर्पिलया साम्यतयाचे की जे पैगा. त्याप्रमाणे दातयाचे म्हणजे दान करणाऱ्या माणसाचे, जे दात्यानं दिलेलं जे दान आहे, दिधले म्हणजे देऊन टाकलं. जो कोणेही अंगे नुमचे अर्पिलया साम्यतयाचे, कुठल्याही स्वरूपात, कोणेही अंगे म्हणजे काय, कुठल्याही स्वरूपात तो परतफेड करू शकणार नाही अशा माणसाला दान द्यावं. कोणीही अंग अर्पिलया साम्यतयाचे की जे पैगा. तर ज्याला दिलं त्यानं पुन्हा काही परतून आपल्याला द्यायला पाहिजे, कुठल्याही स्वरूपात ते परतफेड करावी अशी अपेक्षा न ठेवता किंवा अशा पुरुषाला दान जर दिलं तर त्या दानाचं स्मरण देणाऱ्यानं कधीही आपल्या मनामध्ये बाळगायचं नाही किंवा त्याचं स्मरण स्वप्नात सुद्धा होऊ देऊ नये. इतकं बघा, काही जण असं म्हणतात की केलेलं दान उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये इतकं अशा प्रकारे दिलं पाहिजे. तसं दिलं की संपलं, डोक्यात नाही गेलं, मनात नाही गेलं. आपण कित्येक वर्षापूर्वीचं एवढंसं काहीतरी केलेलं असतं छोटंसं, ते जपून ठेवतो आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये आणि सारखी आठवण काढतो, अमक्यात अमक्याला आम्ही एवढं केलं होतं, पण त्यांनी काही नाही, परत त्याची आठवण नाही, अमुक नाही. तर हे जे आहे ना, त्याला काही सात्विक दान म्हणणार नाही. पण जे दान केलं आहे त्याचं स्मरणसुद्धा ठेवायचं नाही किंवा आपल्या मनामध्येही त्याचा विचार करायचा नाही किंवा स्वप्नातसुद्धा येऊ द्यायचं नाही. ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीरराया ते सात्विक दानवरिया सर्वाही जाण. अशा प्रकारे वीरराया म्हणलेलं आहे, म्हणजे वीरश्रेष्ठा, वीरातला राजा आहे तो. अर्जुन साधासुद्धा नाहीच आहे आणि त्यामुळे हे वीरश्रेष्ठा तै सात्विक दानवरिया सर्वाही जाण. नाही, ऐसिया जे सामग्रिया, जी सामग्री घेऊन तुला दान केलेलं असेल, ज्या सामग्रीनं केलेलं दान असतं ते श्रेष्ठ असतं आणि ते सात्विक दान असं समजायचं. जे आपल्याजवळ असेल, आता काही वेळेला बघा अगदी हातातलं काढून देतात लोक, कारण आपल्याला वेळ अशा ठिकाणी आपण असतो की तिथं काही आपल्याजवळ फारसं धन नसेल, काही द्यायला अशा वस्तू नसतील आणि अचानक जर कोणी काही मागणी केली तर जे आहे त्यातलं लगेच देऊन टाकायचं. लोक म्हणतील, अरे तुम्हाला नाही, राहू दे, आत्ता तुझी गरज आहे ना. मग वस्तू दिली म्हणून. पूर्वीच्या काळी तर काय असायचं, रामाच्या म्हणजे जन्म झाल्यानंतर ज्यांनी ज्या बातम्या आणून द्यायचे, जे दूत असायचे किंवा जे सगळे माहितगार असतील, तर त्यांना अगदी हातातलं लगेच कडं काढून देणार, गळ्यातला कंठा काढून देणार, असं पूर्वीच्या राजांचं वगैरे मोठ्या लोकांचं असायचं. रामाला वनवासात आपलं राज्याभिषेक होणार ही बातमी मंथरेला जेव्हा मंथरेनं जेव्हा कैकेयीला सांगितली, त्यावेळेला लगेच तिनं तिला असंच मोठं आभूषण, गळ्यातला हार वगैरे दिलेला होता आणि हा घे म्हणे प्रेमा खातर, कारण तू आनंदाची बातमी आणून दिली. इतकं असायचं पूर्वी. म्हणजे ते पुन्हा लक्षात नाही ठेवायचं, तेव्हा मी तुला हार दिला होता, यावेळेला मी बांगडी दिली होती, असं नाही. इतकं प्रेम होतं कैकेयीचं खरं म्हणजे रामावर. आणि असं जे आहे हे सगळं सत्पात्री दान असतं. म्हणून पुन्हा एकदा कन्क्लुजनला येतात ते की आणि तोची देशू काळू घडे तैसाची पात्र मेळू धानबागू ही निर्मळू न्यायागतू. आणि तसाच पुण्यभाग किंवा पुण्यदेश, पुण्यकाळ म्हणजे शुभ काळ आणि योग्य तैसाची पात्र मिळू. तशाचप्रमाणे सत्पात्र योग दानसुद्धा ते कसं पाहिजे, निर्मळ, शुद्ध पाहिजे, पापरहित पाहिजे. आणि धनसुद्धा कसं पाहिजे, न्यायानं मिळवलेलं असलं पाहिजे. म्हणून म्हणले न्यायगतू, तेवढाच शब्द वापरला. न्यायानं मिळवलेलं धन असलं पाहिजे, त्याचंच तुम्ही दान करू शकता.
कुणीतरी आपल्याला दिलं आहे आणि आपण ते दुसऱ्याला दिलं. आता मागे म्हणलं ऐकलं होतं बघा, लग्नामध्ये इतक्या साड्या द्यायच्या आणि इतक्या साड्या घ्यायच्या, म्हणजे त्याला लिमिटच नसतं. मग ह्या लग्नात आलेली साडी त्या लग्नात देऊन टाकायची, त्या लग्नात मिळालेली तिसऱ्याला देऊन टाकायची. याला काही सत्पात्री किंवा सात्विक दान म्हणता येत नाही. ज्याला जे पाहिजे, ज्याला गरज आहे त्याला त्या योग्य वेळी योग्य ठिकाणी देणं हा सगळ्याच भाग आहे. म्हणून शेवटची ओळी महत्त्वाची आहे. आणि तोची देशू काळू घडे तैसाची पात्र मिळू, धान भागू ही निर्मळू न्यायागतू. उकारामुळे जरा जवळीकता जास्त वाटते नाही का. देशू काळू पात्र मिळू निर्मळू, किती सुंदर असा अनुप्रासही साधलेला आहे. म्हणजे सगळं सत्पात्री असलं पाहिजे, देश चांगला असला पाहिजे, काळ चांगला असला पाहिजे, पवित्र असायला पाहिजे सगळं. आणि धनसुद्धा पवित्र असलं पाहिजे, न्यायानं मिळवलेलं असलं पाहिजे, असं तू लक्षात घे, असं भगवंत आणि ज्ञानदेव सगळ्यांना आपल्याला सांगतात. त्यात कालच्या थोड्या 2-3 ओव्या राहिल्या होत्या. तया लागी द्यावे द्रव्याधिक दान, कर्तव्य म्हणून निष्कामत्वे. आपुले सर्वस्व अर्पोनी सर्वथा, प्रिया पुढे कांतारी घे जैसी. किंवा ठेविली जी ठेव ज्याची तया, व्हावे देवोनिया उतराई. किंवा मनी आस न ठेविता दास, देयते रायास देतसे रायास विडा जैसा. ही उदाहरणं काल आपण पाहिली होती, ह्या ओव्या राहिल्या होत्या. तैसे सत्पात्री ते करावे अर्पण, निष्काम होऊन भूम्याधिक. बहुत बोलू काय धनंजया तू ते, नये फलाशे ते उरो देवे. भावे तयासीच दान द्यावे येथे, जेणे ते मागू ते फेडावे ना. आकाश ते जैसे नेदी पड साध, पुनः पुन्हा साध घाली ताही. किंवा पाठ मोरा पाहता आरसा, दाखविना जैसा प्रतिबिंब. ही उदाहरणं परवा पाहिलेली आहे. आपटिता म्हणता यायची नाही, हापटिता म्हणले स्वरूपानंदाने. हापटिता चेंडू जैसा जळपृष्ठी, पुन्हा न ये हाती उफाळोनी. वसुलागी चारा घातला साचार, तरी उपकार मानिना तो. कृतघ्नाचा माथा हुंगीला प्रेमाने, तरी फेडू नेणे उपकार. तैसा शके नाजो होऊ तराई, ऐसिया ही देई दान मात्र. देशकाळ पात्री जे जे दिले दान, नुरो द्यावे भान तयाचेही. कशाचंच भान नाही ठेवायचं, विसरून जायचं. कितीच अवघड आहे बरं का हे, पण सोपं पण आहे. किती दान एकदा केलं की केलं, विसरलं. ऐशा सामुग्रीने युक्त जे जे दान, सात्विकते जाण सर्व श्रेष्ठ. आता देश काळ पात्र ही तैसेच, द्रव्य ते ही साच यथा योग्य. माथा हुंगीला जे होतं ना, त्याच्यावर थोडंसं. माथा म्हणजे काय तर, लहान मुलाला बघा आई अशी प्रेमानं त्याचं मस्तक हुंगत असते, किंवा पूर्वीच्या काळी वडीलसुद्धा तसंच मुलाचं कौतुक करायच्या वेळी किंवा प्रेम व्यक्त करायच्या वेळी, विशेषतः भेटीचे किंवा निरोपाच्या वेळी मुलाचं मस्तक हुंगीत असायचे आणि मस्तकाचं अवग्रहण करायचे. त्याला ते माथा शब्द वापरलेला आहे. कृतघ्नाचा माथा हुंगीला प्रेमाने. पण इथे कृतघ्न असला, त्याचासुद्धा माथा जर प्रेमानं हुंगला, तरी फेडू नेणे उपकार. तरीसुद्धा म्हणजे त्याच्यावर खूप उपकार केले म्हणून पुन्हा त्याची आठवण नाही ठेवायची. लोक काय म्हणतात, अहो त्याने आम्हाला इतका त्रास दिला होता, असं केलं होतं, पण आता आपलं त्याच्या वेळेला म्हणून आम्ही उपयोग, हे सांगायचं सुद्धा नाही. एकदा त्याला जवळ केलं, आपलं म्हटलं, प्रेम दाखवलं, त्याचा माथा हुंगला लहान मुलासारखा, की तो आपलाच झाला ना. आणि मग त्याच्या बाबतीत असं
मनात पुन्हा काहीच येऊ द्यायचं नाही. आता पुढचा श्लोक घ्यायचा आहे आपल्याला राजसदानाचा. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतं. यत्तु इथे छोटासा संधी आहे. यत म्हणजे जे आणि तू म्हणजे परंतु. परंतु जे प्रत्युपकारार्थ म्हणजे पुन्हा आपल्यावर त्यांनी कधीतरी उपकार करावा त्याला प्रत्युपकार म्हणायचं. प्रतिउपकार किंवा फलम उद्दिश्य किंवा मला त्याचं काहीतरी फळ मिळावं या उद्देशानं कुठलं तरी फळ डोळ्यापुढं ठेवून. म्हणजे आता बघा देवाची सुद्धा उपासना, एखादं व्रत, एखादं तप कशासाठी करतात हो? मला काहीतरी मिळावं म्हणून. संसाराचं काम काहीतरी साध्य व्हावं, मुलाला नोकरी मिळावी, मुलगा व्हावा, जे काय असेल ते. तर अशा प्रकारे कुठलंही फळ किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता फलम उद्दिश्य वा पुन्हा म्हणलेलं. वा म्हणजे किंवा, म्हणजे त्यांना आपल्यावर कधीतरी प्रत्युपकार करावा या अपेक्षेनं किंवा कोणतंही फळ डोळ्यापुढं ठेवून पुन्हा दीयते जे दिलं जातं. तत् दानम राजसंस्मृतम. थोडासा संधी आहे छोटासा. तद्दानम डबल द झालेला आहे. तर तत् अधिक दानम. तत् म्हणजे ते, दानम म्हणजे दान. ते दान राजस म्हटले जाते. आणि पहिलं काय म्हटलेलं आहे की परिक्लिष्टम, अत्यंत क्लेशपूर्वक. क्लेश ज्याला होतात म्हणजे हल्लीच्या काळी फंड देणं किंवा आकडे घालणं वगैरे प्रसंगी धन दिलं जातं. तर ते सगळं क्लेशदायक असतं. फंडाची रक्कम भरावी लागते, मग आपण तो काय दर महिन्याला दर वर्षाला एवढे भरत बसायचे. किंवा हल्लीच्या काळात आपण इन्कम टॅक्स भरतो. तर तो आपल्याला क्लेशदायक असं वाटत असतो, पण धन घेत असताना नाही आपल्याला क्लेशदायक वाटत. किंवा पूर्वीच्या काळी काय असायचं, देश आणि काल जे आहे ना, देशकाले मगाच्या पहिल्या श्लोकातलं. तर एखाद्या देशात एखाद्या काळात असा काही एखाद्या वस्तूचा तुटवडा झाला तर ती वस्तू पुरवून प्राण्यांची सेवा करणारा तो देश आणि काळ योग्य समजला जातो. काही यांनी बघा आपले कोठारं जी असतात धान्याची ती उघडून दिलेली आहेत सगळ्या गावासाठी, सगळ्या राज्यासाठी. अशा पूर्वीच्या काही राजांची उदाहरणं आहेत किंवा काही संत पण आहेत की त्यांनी सगळं उघडून दिलं. अगदी त्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे की तो जो शेतकरी असतो तो गुरूंवर श्रद्धा ठेवतो आणि सगळं हे कापून टाकतो. आलेलं कणसं जी आली असतात ती कापून टाकतो आणि सगळे वेड्यात काढतात की काय तू गुरूंवर श्रद्धा ठेवली नाही. तर त्याची श्रद्धा असते. तो म्हणतो ठीक आहे, त्यांनी जे सांगितलं तसं मी केलं. आणि नंतर इतका जोराचा पाऊस पडतो की सगळ्यांची शेतं खाली बसतात. पण याच्या मात्र ह्याला 10 पटीनं पुन्हा फुटवे आले आणि धान्य भरपूर आलं. तर सगळं गाव ज्या वेळेला असं संकटात पडलं त्यावेळेला त्यानं स्वतःकडचे जे पूर्वीच्या वर्षाचं सगळं धान्य साठवलेलं आहे ते सगळं दिलेलं आहे. तुकारामांनी तसंच दिलेलं आहे. तर असं योग्य व्यक्तीला आणि योग्य काळी देणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि कुठलं तरी उद्दिष्ट डोळ्यापुढं ठेवून पुन्हा आपल्याला काहीतरी फळ मिळेल म्हणून जे दान केलं जातं ते मात्र राजसदान आहे. त्याच्यावर आता ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. यत्तु ते झाले. मनी परी मनी धरुनी दुभते चारी जे जेवी गाईते कापे व करुनी आईते पेरू जाई जे. पेरू म्हणजे खायचा पेरू नाही, पेरण्याची क्रिया, त्याला पेरू म्हटले. कारण सगळा उकारांत यांची रचना आहे. ते म्हणतात की मनी धरुनी दुभते, आपल्या मनामध्ये दुधाची आशा ठेवून, दुभत डोक्यात ठेवून चारी जे जेवी गाईते, गाईला चारा घालतो. गाईची भूक भागावी, गाईवर प्रेम आहे हे जितकं आहे त्याच्यापेक्षा ती मला दुप्पट दूध देईल, तिनं मला भरपूर दूध द्यावं, वासरू द्यावीत,
बैल झाले तर मग आपल्याला शेताला उपयोगी. अशा ह्यानं का पेव करून आई ते पेरू जायचे, किंवा पेव सिद्ध करून म्हणजेच येणारं पीक साठवण्याची जागा आधी तयार ठेवायची. पेव तयार करून ठेवली जायची आणि मग शेतात पेरणी करायची. म्हणजे अजून धान्य किती येईल ते माहिती नाही आहे, पीक किती येईल माहिती नाही, पण मनामध्ये केवढं फळ मला मिळायला पाहिजे तेवढं मोठं पेव असे बघा जमिनीत असायची पेव, आणि त्यातनं धान्य काढायची. किंवा मग त्या मोठाल्या हे असतात धान्य ठेवण्यासाठी, कणग्या म्हणतात त्याला. तर ते सगळं असायचं. पण आधीच सगळी योजना करायची, मग धान्य पेरायला घ्यायचं. छान उदाहरणं देतात ते. म्हणजे पीक साठवण्यासाठी जागा आधी तयार करायची आणि मग शेतात बी पेरायला जायचं, पेरणी करायला जायचं. नाना दिठी घालून आहेरा, अवंतू जाई जे सोयरा, कावाण धाडी जे घरा बोडसे याचे या. किंवा मग अशी म्हणलं तसं आहेरावर दृष्टी ठेवून, दिठी म्हणजे दृष्टी, घालून आहेरा आपल्याला त्यांच्याकडनं काय आहेर मिळेल याच्यावर दृष्टी ठेवून, अवंतू जाईजे सोयरा. आता आपल्या घरी लग्न असेल तर आपण त्याला आमंत्रण द्यायला जायचे सोयऱ्याला, म्हणजे नातेवाईकांना, सोयरे जे आहेत सगळे जोडलेले त्यांना. का वाणधाडी जे घरा ओढसे याचे, ओढसे याचे म्हणजे ज्यानं व्रत घेणं, व्रत घेतलेलं आहे, किंवा व्रत घेणाऱ्याच्या घरी वाण पाठवायचं. म्हणजे त्याला काहीच त्याची गरज नाही आहे, त्याचा काही उपयोग पण नाही आहे, त्यानं व्रत घेतले, कोणाचं काही घ्यायचं नाही, खायचं नाही. तर म्हणून त्यांनी 2 प्रकार सांगितलं की आधी आहेरावर दृष्टी ठेवून हां कोणाला द्यायचं, मोठ्यांना देऊया, जे त्यांच्याकडनं मोठा आहेर मिळेल. हे गरीब आहे त्यांना नाही दिलं तरी चालेल, अशी आहेरावर दृष्टी ठेवून निमंत्रणं दिली जातात बघा आता. किंवा ओढसे याचे या वाण धाडीचे घरा, ज्यानं व्रतस्थ झालेला आहे किंवा व्रत घेणारा आहे अशाच्या घरी वाण पाठवायचं. आता बायकांचं असंच होतं ना, संक्रांतीचं वाण, नवरात्रीचं वाण, सारखे वाणं चालूच असतात, अधिकाचं वाण. तर ज्याच्याकडं सगळं व्यवस्थित आहे, ऑल सेटल्ड आहे, वेल सेटल्ड, त्यालाच आपण देत बसतो. तसं नको आहे ना. मग अशी आपण त्याच्यामध्ये पाहिलं सात्विक दानामध्ये की ज्याला गरज आहे, जिथे उपयोग होणार आहे तिथं दान द्यायचं. आता त्या स्वामीजींनी सुद्धा परवा सगळं सारखं सांगत असायचे की किती प्रकारे तुम्ही समाजसेवा करू शकता. आपल्याला जिथे जिथे करता येईल तिथे करायची. ज्या अशा आपल्या रोजंदारीवरच्या महिला आहेत त्यांना त्यासाठी काही उपयोग करा. आता कालच पाहिलं त्या चितळेंनी काही असे चांगले उपक्रम केलेले आहेत की ज्यांना नोकऱ्याच मिळत नाही त्यांना काहीतरी उद्योग द्यायचा, उद्योग कसा करायचा त्याचं ट्रेनिंग द्यायचं. हा सुद्धा एक प्रकारचा दानाचाच प्रकार आहे. हो, आणि त्याच्यासाठी फी वगैरे नाही घ्यायची, मोफत. आम्हाला हे सगळं विचारतात काय मग तुम्ही फी कशाला द्यायची. मगाशी कोणीतरी सांगितलं की मग तुम्ही आता हे संस्कृतचं हे करणार आहे त्याला फी ठेवली. फी ठेवून मग कुणी यावं त्याच्यातनं आम्हाला म्हणजे त्या संस्थेला किंवा त्या यंत्रणेला काहीतरी फायदा व्हावा ह्या उद्देशानं कुठलीच गोष्ट करायची नाही. जगासाठी, समाजासाठी आपल्याला उपयोगी पडायचं. बरं, आता पुढे बघा, अजून पुढे सांगतात, पै कळांतर गाठी बांधीजे, मग पुढीलांचे काम कीजे, पूजा घेऊनी रसू दीजे पीडितांसी. किंवा काय करायचं, आधी व्याज घ्यायचे आणि मग कर्ज करायचं. कळांतर गाठी बांधीजे, आधी आपल्या गाठीला काय येईल म्हणजे आधी आपलं सगळं, काही जण बघा अगोदर सगळं घेतात हॉटेलमध्ये आणि कुठल्याही संस्थांमध्ये काही ठिकाणी, आधी पूर्ण रक्कम घ्यायची आणि ती लोक नाही आली तरी त्यांना परत काही द्यायचं नाही. तसं इथे कळांतर गाठी बांधीजे मग पुढीलांचे काम कर, म्हणजे आधी ॲडव्हान्स घ्यायचं आहे. आधी हां तू मग काय करायचं आहे, मग आधी एवढे पैसे द्या मग तुमचं काम करू. आणि मग त्यांना तर रंगत ठेवायचं, आज नाही उद्या नाही, असेही प्रकार घडतात.
मग पुढीलांचे काम कीजे, आणि मग त्याचं काम करायचं. किंवा उलट सुद्धा बघा, पूजा घेऊन रसू दीजे पीडितांसी. आता इथे पूजाचा अर्थ शब्दशः पूजा घ्यायचा नाही, तर अगोदर पैसे घ्यायचे आणि पीडित आहे, जो रुग्णाईत आहे, जो नडलेला आहे, जो त्रासलेला आहे, मग त्याला रसू दीजे, म्हणजे रसू म्हणजे औषध, म्हणजे आधी पैसे घ्यायचे. बघा त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेल्या पहिल्यांदा तपासण्याची फी तर असतेच, नंतर पुन्हा सगळ्या टेस्ट असतात. सगळीकडं आधी पैसे भरा आणि नंतर तुम्हाला कदाचित काय समजा मिळेल, मेडिक्लेम मिळेल, अमुक मिळेल, त्याच्यातनं तुमचे पैसे परत मिळतील, पण आधी तुम्हाला पैसे भरावेच लागतात. ऐसे जया जे दान देणे, तो तेणेची गा जीवने, पुढती भुंजावा भावे येणे दिजे जे का. त्याप्रमाणे ज्याला दान द्यायचे तो पुन्हा वेगळ्या स्वरूपात आपल्याला काहीतरी देईल. जया जे दान देणे, तो तेणेची गा जीवने पुढती भुंजावा, म्हणजे या जीवनात तो पुढं आपल्याला काहीतरी देईल, त्या भावनेनं, त्या इच्छेनं आपल्याला दान करायचं असतं. दिजे जे का, या हेतूनं जे दान दिलं जातं ते. आता हे सगळं राजसदानाचे क्रायटेरिया सांगतात. म्हणजे आत्ता ज्याला दान द्यायचे तो पुन्हा वेगळ्या स्वरूपात मला काहीतरी दानाची परतफेड करेल, तो आपल्या उपयोगी पडेल, या भावनेनं, या हेतूनं जे दिलं जातं. पुढती भुंजावा भावेणे दिजे जे का, पुढे आपल्याला काहीतरी लाभ व्हावा या उद्देशानं जे दिलं जातं. अथवा कोणी वाटे जाता, घेतले उमचो न शकता, मिळे जई पांडुसुता द्विजोत्तमू. किंवा एखादा पांथस्थ आहे, वाटे जाता म्हणजे चालत असताना वाटेत एखादा कोणी भेटला, द्विजोत्तमू, एखादा ब्राह्मण भेटला. घेतले उमचे न शकता, मिळे जे पांडुसुता द्विजोत्तमू. आणि तो कुठल्याही प्रकारची किंवा कुठल्याही प्रकारानं, कुठल्याही स्वरूपानं दानाची परतफेड करू शकणार नाही, असा जर ब्राह्मण भेटला तर काय करणार? त्याला काही दान द्यायचं नाही, असं अध्यारूत आहे. पुन्हा बघा, अथवा कोणी वाटे जाता, घेतले उमचो न शकता, घेतले जे त्यानं जे काही दान घेतलं असेल त्याचं पुन्हा परतफेड तो कुठल्याही प्रकारे देऊ शकत नसेल, मिळे जय पांडुसुता द्विजोत्तमू. असा जर एखादा पांथस्थ किंवा ब्राह्मण श्रेष्ठ भेटला तर त्याला द्यायचं का, हे आता पुढच्या ह्याच्यात सांगतात. ते पुढं काय सांगतात बघा. तरी कवड्या एकासाठी, अशेषा गोत्रांचीच किरीटी, सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाची ये. कवड्या एकासाठी, एका कवडीसाठी, एका कवडी, पूर्वी कवडी मोल म्हणायचे बघा, त्या कवड्या असायच्या, अजूनही खेळात असतात. तर त्या कवडीचं काय खरं म्हणजे हे आहे, मौल्य काय आहे, मोल. पण त्या कवडीच्या मोबदल्यात संपूर्ण कुळाच्या पापांचं प्रायश्चित्त संकल्पून त्याच्या हातावर सोडायचे. अरे बापरे. कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी. अशेष म्हणजे संपूर्ण, गोत्र म्हणजे आपलं कुळच्या कुळ. सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी, सगळी जी आपली पापांची प्रायश्चित्त असतील ती सुये म्हणजे सोडून द्यायची. कुठे? मुठी. बघा, सगळं कालही पूजा झाली, यज्ञ झाला, सारखं संकल्प करा, पाणी सोडून द्या, संकल्प करा, पाणी सोडून द्या, हातात पाणी घ्या, सोडून द्या. तर ते त्याच्या संकल्पून त्याच्या हातावर सोडायचे. म्हणजे जो एखादा वाटेत भेटला ब्राह्मण, पांथस्थ भेटला, तो काही आपल्याला काही परतफेड करू शकणार नाही, अशा अवस्थेत त्याच्या हातावर सगळं पारणं सोडायचं आहे. म्हणजे हातावर त्याच्या सोडायचं ना, आपल्या सगळ्या कुळाची पापं आहेत ती त्याच्यावर सोडायची, म्हणजे ती सगळी त्यालाच भोगायला लागते. एकनाथांच्या बाबतीत मागे मी सांगितलं होतं बघा,
की एक मनुष्य येतो आणि त्याला जो काही आजार झालेला असतो, कोड वगैरे, तर ते जाण्यासाठी यांच्या सगळं पुण्य त्यांच्या गाठीवर, सगळ्या पुण्यावर पाणी सोडा, इथं पापावर म्हटलेलं आहे. आणि ते बिचारे सोडतात, आजपर्यंत जे काही पुण्य केलं असेल त्याच्यावर पाणी सोडतात आणि तो मनुष्य चांगला होतो. ते सत्पात्री आहे. पण इथं मात्र 1 कवडी घ्यायची, आपल्या 1 कवडी द्यायची, तेवढं मोठं दान केलं आणि त्याच्या ह्याच्यावर आपल्या सगळ्या कुळाचं पाप त्याच्यावर सोडायचं. म्हणजे किती प्रकारचे लोक या आत्तासुद्धा समाजात असतात हो. हल्लीच्या ज्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या कंपन्या ज्या आहेत ना, त्या तर तुम्हाला ह्यालाच बसलेले असतात, लुबाडायलाच बसलेले असतात. आणि हल्ली तो OTP काय आणि तुम्हाला खोटे फोन काय येतात, आणि तुम्ही बँकेचा मॅनेजर आहे, मी अमका आहे तमका आहे, तुमचं ते सगळं बंद होईल. ही माणसं आपली फटाफट सांगतील तसं शोधतात, सांगतात. आपणही फसतो त्याच्यामध्ये, फसलेलो आहेत आम्ही सुद्धा. पण तो दानाचा प्रकार नाहीच आहे, ते लुबाडण्याचा प्रकार आहे. आता हे दानाचे, राजसदानाचे सगळे प्रकार सांगते. देवीची पारलौकिके, फळे वांची जती अनेके, आणि दिजे तरी भुके एकाही नोहे. तसंच त्याचप्रमाणे अशा दानाच्या मोबदल्यात अनेक पारलौकिक फळांची तो अपेक्षा करतो. फळे पारलौकिके फळे, या लोकी नाही, परलोकातली सुद्धा, स्वर्गलोकी ब्रह्मलोकी जिथं कुठं जायचे ते तिथल्या फळांची जो कामना करतो. आणि दान किती देतो, आणि दिजे तरी भुके एकाही नोहे, एवढं दान केलं. एका वेळची भूक कैस एखाद्या सत्पात्री ब्राह्मणाची भागणार नाही, एवढं दान करतो. आपल्या घासातला घास द्यावा म्हणतात. आपण एक वेळ उपायशी राहावं पण अतिथीला द्यावं म्हणतात. रस्त्याने एखादा भुकेलेला चालला असेल आणि आपल्या घरात थोडंसंच अन्न बनवलेलं असेल तरी त्याचं, त्या रंतीदेवाची गोष्ट माहिती आहे, मागे सांगितलं होतं मी. 45 की 48 दिवस संपूर्ण कुटुंब उपवाशी असतं, निराहार, पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही. आता हे चाललीच बघा उपोषणं वेगवेगळ्या प्रकारची, जाऊ द्या, मी पुन्हा त्याच्याबद्दल बोलणार. आणि मग एके दिवशी त्याच्या समोर, त्या कुटुंबासमोर एवढा सांज्याचं ताट, सगळं खायला प्यायला आणि पाणी वगैरे समोर येतं. आता त्या 48 दिवसाचा उपवास सोडायला सगळ्या कुटुंबाने एकत्रित देवाचं प्रार्थना केली. आपण सगळं प्राणापान, सगळ्या पंचप्राण अर्पण करून मग सुरुवात करतो ना जेवायला. आणि अशी गायला सुरुवात करणार की एक ब्राह्मण अतिथी आला. ओम भवती भिक्षां देही. आता दारात अतिथी आल्यावर आपण असं खाणं चांगलं आहे का, त्याला पहिलं काढून दिलं. आता तो तृप्त होऊन गेला, आशीर्वाद देऊन गेला असेल. पुन्हा सुरुवात करणार, अजून केलीच नाही आहे, लहान बाळं पण आहेत त्यांची. ओम भवती भिक्षां देही. पुन्हा कोणतरी क्षत्रिय आला, परत त्याला दान दिलं. अगदी अर्ध, म्हणजे अर्ध दिलं गेलं, अर्ध्यातलं अर्ध दिलं, अर्ध्यातलं अर्ध दिलं. आता थोडंसं शिल्लक राहिलं 1/4, तेवढ्यात अजून कोणीतरी आला, कुत्रे वगैरे घेऊन येतात ना, तसा आला. ओम भवती, सगळे भुकेलेले आहेत, सगळं दिलं. कारण आता ते कुत्रे वगैरे आहेत, ते प्राण्यांवर तर दया करायला पाहिजे म्हणून सगळं देऊन टाकतो. आणि तेही देऊन गेल्यानंतर अजून एक शूद्र येतो आणि तो म्हणतो की खूप भुकेलेलं आहे, पण निदान पाणी तरी पाजा, म्हणून जे काही पाणी मिळालेलं असतं तेही त्याला देऊन टाकलं. खरी सत्व परीक्षा असते, खरी म्हणजे संकटामध्ये खरी आपली परीक्षा होत असते. तर शेवटी तेही दिलं आणि त्यांनी हात जोडले की परमेश्वरा, तू मला अशा वेळेला सुद्धा एवढे दान देण्याची संधी दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. आणि मग त्याच्या अंगावर पुष्पवृष्टी झालेली आहे आणि मग ते सगळं व्यवस्थित त्याचं संकट दूर होतं. तर अशा प्रकारे हे जे आहे खरं जे झालं असतं का, आहे का वेळ आता? एकच ओवी राहिली होती खरं. तेही ब्राह्मणो नेवो सरे, की हाणीचे निशिणे झांसुरे,
सर्वस्व जैसे चोरे नागवनी नेले. आणि मग एखाद वेळेला काय होतं की अगदी एवढंच अल्पदान, त्या ब्राह्मणाला किती दिलं एवढंच, कवडी एवढं, किंवा एका वेळेला भूक भागेल एवढं सुद्धा नाही. एवढं दान घेऊन तो ब्राह्मण गेला की अत्यल्प अशा दानरूप हानीमुळं जणू काही सत्पात्र ब्राह्मणरूपी चोरानं त्याचं सर्वस्व हिरावून नेले. ब्राह्मणू नेवो सरे की हाणीचेनी शिणे झासुरे. आपलं सगळं सर्वस्व हरवून नेले, हिरावून नेले. सर्वस्व जैसे चोरे नागवनी नेले. आता दान नेलं म्हणजे त्यांनी काय आपलं सर्वस्व नेलंय का? पण इतकी भावना, लोक म्हणतात अहो किती करायचं दान, आले म्हणून त्यांना दिलं, यांना दिलं, यांना दिलं, आमचं सगळं गेलं. आता दानाच्या मागेही गोष्टी सांगितल्यात, आता वेळ नाही आहे. आणि मग शेवटी म्हणतात थोड्या उद्या पुन्हा घेऊया ओव्या. काय बहु सांगो सुमती, जे दिजे या मनोवृत्ती, ते दान गात्री जगती राजस पै. मग असं म्हणतात, अरे बुद्धिमंता पार्था, हे अशा हीन मनोवृत्तीनं जे दान दिलेलं आहे ना, सुमती हे ह्याला उद्देशून म्हणले, अर्जुनाला उद्देशून म्हणले, जे दिजे या मनोवृत्ती, इतक्या हीन मनोवृत्तीनं जे दान दिलं जातं, दान गात्री जगती, या त्रैलोक्यात राजस दान म्हणून प्रसिद्ध आहे. राजस पै, त्याला राजस दान असं म्हणतात. तो ओव्या नाही बहुतेक म्हणून व्हायच्या. एक दोन ओव्या घेते आणि मग थांबूया. परी जैसा चारा घालावा गाईस, दुभत्याची आस धरोनिया, किंवा धान्यासाठी बांधोनिया पेवे, मग पेरू जावे बीज जैसे, किंवा मंत्रावे जैसे सोयऱ्यास, धरोनिया आस आहे राची, किंवा व्रतस्थासी देऊ जावे वाण, यावे परतोन म्हणोनिया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिम भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमङ्गला लोकविश्रुता, लोकहितं सन्ततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा, लोपले ज्ञान जगी हित निणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा, कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत वेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.